मुलांनो, आज आपण लीला नावाच्या एका छोट्या मुलीची गोष्ट शिकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती 4थीत अन होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढायची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती. तर लीला नावाची एक तुमच्यासारखी मुलगी होती, छोटी मुलगी. तिला कशाची हौस होती? खोड्या काढायची. पण ती कुणाला त्रास होईल असं वागत नव्हती. मजेशीर युक्त्या शोधायची आणि खोड्या काढायची. तिच्या घराच्या मागच्या बाजूला काय होती? एक नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली नको खाऊ. ताई म्हणाली नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. लीलाला काय वाटलं? एक दिवस काय खावंसं वाटलंय? बर्फाचा गोळा. मग तिने आईला विचारलं, तर आई म्हणाली नको खाऊ. तिची मोठी ताई होती, तिला विचारलं, तर ताई पण म्हणाली नको खाऊ. मग आजीला विचारलं, आजी काय म्हणाली, लीला गोळा खाऊ नको, काय होईल? तुझा गळा दुखेल आणि नाकाला पाणी येईल. आता काय बरे करावे? लीला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, नदी पण नदी बोलणार कशी? मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ, पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा मोठी मी, नदीबाई, माझं एक बरोबर. लीलाला काय वाटलं? बर्फाचा गोळा खावा वाटला होता, पण आई, ताई आणि माई नको म्हणाल्यावर लीला कुठं गेली? नदीवर. घराच्या मागे होती नदी, तिथे गेली आणि मग नदीला विचारलं, नदी, आई, ताई आणि माई सगळ्या मला म्हणाल्या बर्फाचा गोळा खाऊ नको, आता मी काय करू? नदी तर बोलणार नाही. मग लीलाच म्हणाली, खा, मी आई, ताई आणि आजीपेक्षा तुझ्या मोठी आहे, तर माझं ऐक. आणि मग लीलाने नदीचं ऐकलं. लीला पळत बर्फावाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. काय केलं लीलाने? नदीची परवानगी घेऊन बर्फाचा गोळा खाल्ला. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. एक दिवस लीलाला काय वाटलंय? शाळा बुडवावी वाटली. कंटाळा आला तिला. मग तिने आईला आणि ताईला विचारलं, शाळेत नको जाऊ का? तर त्या म्हणाल्या नको बुडवू लीला शाळा. मग आजीला पण विचारलं. आजी पण म्हणाली, काय म्हणाली? लीला, शाळेत जाऊन तू खूप मोठी होशील, सुखी होशील, रोज शाळेत गेलं पाहिजे, शाळा बुडवू नको. मग काय केलं लीलानं?
लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही. शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. मग लीला गेली परत नदीवर. नदीला विचारलं, सगळे सांगतात बुडवू नको शाळा, मग तूच सांग बुडवू की नको? आणि लीला स्वतःच म्हणाली, काय बुडव बिनधास्त शाळा. आणि मग लीला शाळेत गेलीच नाही. आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई अन माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. जेव्हा लीला शाळेत गेली नाही तेव्हा शाळेत 7वीत शिकत असलेल्या तिच्या ताईला कळालं की लीला आज शाळेत आली नाही, नदीवरच खेळत राहिली. मग तिने घरी येऊन तिच्या आईला आणि आजीला सांगितलं, लीला आज शाळेत आलीच नव्हती. मग त्या तिघींनी पण लीलाची गंमत करायचं ठरवलं. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. एक दिवस काय झालं, लीलाच्या घरी कोण आलंय? भोला मामा, लीलाचा मामा आला. मग लीलाचा मामा तिला खाऊ घेऊन यायचा. मामाला लीलाने विचारलं, काय खाऊ आणलाय? मामाने लीलासाठी बदामी पेढे आणले होते. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. मग शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली, नीला, ए नीला, काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8, नीला म्हणाली. तर लीलाच्या मामाने लीलासाठी आणले होते पेढे. मग शाळेला उशीर होत होता म्हणून लीला गेली पेढे न खाता शाळेत. शाळेतून आल्यावर आईला तिने विचारलं, आई कुठे आहेत पेढे? आईने सांगितलं, शिंकाळ्यावर डबा ठेवलाय तो घे आणि त्यात पेढे आहेत. तर तो डबा होता रिकामा. मग आईने लीलाच्या ताईला हाक मारली, नीलाला. नीला काय म्हणाली, मीच खाल्ले, मी 8 खाल्ले आणि नदीला 8 दिले. तू बदामी पेढे नदीच टाकलेस, मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली, पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16. तू घे 8, मला दे 8. मग नीला म्हणजे लीलाची ताई काय म्हणाली, मी नदीला विचारायला गेले तर नदी म्हणाली, तू 8 खा आणि मी 8 खाते.
मग नदीने 8 खाल्ले आणि लीलाने 8 खाल्ले. अगं, पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी, नीला म्हणाली. मग नीलाची आजी आणि आई काय म्हणाल्या, नदी कशी काय बोलेल? मग नीला काय म्हणाली, मग लीलाशी जशी बोलती तशी माझ्यासोबत पण बोलली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. लीलाला आजीने विचारले, नदी तुझ्याशी बोलते का? अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीलाची ताई नीला काय म्हणाली, अगं माई, नदी लीलाला सांगते ना शाळा बुडवायला, गोळा खायला. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरं? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. मग लीला काय म्हणाली, आता मी नदीशी बोलायला जाणार नाही. माझं चुकलं. मी गोळा खाल्ला, शाळा बुडवली, ते माझं चुकलं. आता मी नदीशी बोलायला जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला अन नीला, घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा. मग माईने आणि ताईंनी आईने मिळून केलेली गंमत होती. मग लीलाच्या आजीने तिला कपाटात ठेवलेला पेढा खायला दिला. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीशी बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. मग माई म्हणजे लीलाची आजी काय म्हणाली, गोठ्याकडे गेल्यावर, आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? आता नवीन शब्द. वावर. वावर म्हणजे शेत किंवा शिवार. बिंदास. बिंदास म्हणजे बेफिकीर, कसलीही काळजी न करता. शिंकाळे. छताला टांगलेली दोरीचे जाळे, यात दही, दूध, भांडी ठेवतात. बुट्टी. बांबूची टोपली. परस. घरामागची मोकळी जागा. आता स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. लीलाला कसली हौस होती? कसली हौस होती लीलाला? लीलाला खोड्या काढायची हौस होती. लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. नदीबाई कोणापेक्षा मोठी होती? कोणापेक्षा मोठी होती नदीबाई? लीलाची आई, ताई आणि माई यांच्यापेक्षा नदीबाई मोठी होती. आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावर ठेवला होता. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन कोठे गेली लीला? मग नदीवर गेली का? नाही, लीला गेली गोठ्यात. मग पेढा घेऊन लीला गोठ्यात गेली. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगायची बरं का. 1. तुम्हाला काय खावेसे वाटते? लीलाला जसा बर्फाचा गोळा खावासा वाटला होता, तसं तुम्हाला काय काय खावंसं वाटतं ती लिहायचंय. दुसरा. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? सांगा बरं, घरातील मोठी माणसं आपल्याला कोणते पदार्थ खाऊ नये सांगतात? तिसरा प्रश्न. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? खालचा प्रश्न. 2 अक्षरी शब्द गळा. 3 अक्षरी शब्द घोटाळा. 4 अक्षरी शब्द घळाघळा यांच्यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. गळा, घोटाळा, घळाघळा यांच्यासारखे ळा असणारे शब्द. 2 अक्षरी शब्द पहा. फळा, शाळा, वाळा, माळा, निळा, काळा, ताळा, लळा. 3 अक्षरी शब्द पहा. पिवळा, कावळा,
उन्हाळा, हिवाळा. 4 अक्षरी शब्द. पावसाळा, खुळखुळा, कळवळा, गोतावळा. आता प्रश्न 4. कोण कोणाला म्हणाले? 1. नको बुडू शाळा. कोण म्हणालं कोणाला नको बुडू शाळा? आई लीलाला म्हणाली. 2. काय खाऊ आणलास? कोण म्हणालं कुणाला काय खाऊ आणलास? लीला मामाला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस. आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. माई लीलाला म्हणाली. प्रश्न 5. खालील शब्दांचे अनेकवचन करा. 1. डबा. एक डबा असल्यावर आपण म्हणतो डबे. एक डबा असल्यावर आपण म्हणतो डबा. अनेक डबे असल्यावर आपण म्हणतो डबे. बैल. एक बैल असल्यावर आपण म्हणतो बैल. जास्त बैल असल्यावर पण आपण बैलच म्हणतो. बैल या शब्दाचं अनेक वचन बैल. नदीचं अनेक वचन नद्या. डोळाचं अनेक वचन डोळे. दिवसचं अनेक वचन दिवस. पेढा. पेढाचं अनेक वचन पेढे. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? आता हे तुम्हाला लिहायचंय. प्रश्न 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. पहिलं वाक्य. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. इथं वावरचा अर्थ आहे शेत. दुसरं वाक्य. सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. इथं वावरचा अर्थ वर्दळ ये-जा. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा. आता पहा. पहिला शब्द भाव. भावचा पहिल्या अर्थाचं वाक्य भाव खाऊ नको आणि दुसऱ्या अर्थाचं वाक्य खरा भाव सांग. आता दुसरा शब्द हार. मी फुलांचा हार केला आणि दुसरं वाक्य हार झाली की बक्षीस मिळत नाही. आता पुढचा शब्द वाळू. मी शर्ट वाळू घातला. वाळूचं दुसरं वाक्य नदीकाठी वाळू आहे. पुढचा शब्द काढा. आजीने काढा केला. हे पहिलं वाक्य काढाचं आणि दुसरं वाक्य बाई म्हणाल्या चित्र काढा. असे एका शब्दाचे 2 अर्थ. पुढे काय? आम्ही संवाद करतो. आता आई, माई आणि ताई जसे लीलाशी बोलतल्या होत्या या गोष्टीत, तसं इथं चित्र दिली आहेत. मग वरील चित्रातील पक्षी व प्राणी आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिहा. आता या चित्रातील पक्षी आणि प्राणी दिलेले आहेत. त्यातील आई आपल्या पिल्लांशी काय बोलल ते तुम्हाला लिहायचं आहे.